महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून बोलतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मनीषजी सावे साहेब, त्याचप्रमाणे माननीय श्री संजयजी यादवराव साहेब, माननीय श्री जगदीशजी ठाकूर साहेब, ह्या केळवे बीच महोत्सवाचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी घरत साहेब, त्याचप्रमाणे हरीशजी बारी आणि त्यांची संपूर्ण टीम। केळवे बीच महोत्सव आपण इझिली असं बघतो किंवा चला महोत्सवात जाऊया, पण त्याच्या मागची जी अथक मेहनत खूप असते आणि मी सातत्याने बघतोय की ज्याला महिनाभर झाला हे जे स्टॉल आपण बघतायत ह्याची संपूर्ण म्हणजे कशा पद्धतीने ही डिझायनिंग झाली पाहिजे, त्याचप्रमाणे येणारे जे स्टॉल धारक असतील त्यांच्याशी संपर्क आणि कुठेही वेडेवाकडे स्टॉल नसताना ते एका रांगेत किंवा त्या रांगेमधले जे आपण जी शिस्त पाहत असताल की आता पण बरेचसे स्टॉल धारक आहेत, आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि सजावट त्यांची सुरू आहे आणि हे सगळं एक आयोजक म्हणून त्यांची खूप जबाबदारी असते आणि आपण प्रत्येक वेळेला बघत असते की व्हेज नॉनव्हेज किंवा ह्या ज्या कटलरीज दुकान आहेत हे सगळे व्यवस्थित एका रांगेमध्ये लागलेले असतात। हे तर होतच असतं, पण ह्याच्या मागे आता जी सुरुवात झाली त्याच्यावर जर बोलायला गेलं तर आमच्या आदर्श विद्या मंदिरचे जे इथे विद्यार्थी आहेत, खरं तर त्यांच्यापासून ही सुरुवात झाली। त्यांनी आम्हाला आज ह्या लेझिमच्या तालामध्ये ह्या मंचापर्यंत आणलं, तर त्यांचं आणि त्या शाळेचं मनापासून आमच्या ह्या इथे मॅडमसुद्धा बसलेले आहेत, नूतन मॅडम, त्यांचंही मनापासून या इथे मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या ही संस्कृती जी आहे आपल्या पालघर जिल्ह्याची, जे आदिवासी तारपा नृत्य आपण पाहिलं असेल की त्यांनी आपल्याला तारपा नृत्य नाचत आपल्याला ह्या इथपर्यंत आणलं। त्याचबरोबर आमच्या केळवे गावाचे उपसरपंच देखील या इथे आहेत, आमचे सन्माननीय सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच अण्णासा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। खरं तर हा आपला केळवे बीच महोत्सव हा आई शीतला देवीच्या खुशीत वसलेला आमचा हा केळवे गाव आणि आपण बघताय निसर्गरम्य असं ही सगळी वातावरण, आपण इथे नाळीच्या बागा बघू शकताय, त्याचप्रमाणे ह्या इथे आपल्या केळीच्या बागा असतात, आमच्या सुपारी आहे, आपला अथांग असा समुद्र आणि ही सुरूची बाग, असा सुंदर असं वातावरणामध्ये आज हा साजरा होणारा आपला हा केळवे बीच महोत्सव वर्ष 6वं या इथे सातत्याने आपण बघताय की दरवेळेला काहीतरी वेगळं असं पाहायला मिळते आणि आयोजक त्यासाठी खरोखर एकदम खूप मेहनत करून हे सगळं उभं करत असतात। मी ह्यामधून एकच सांगेल की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण केळवे बीच जो परिसर आहे साहेब, ह्याच्यासाठी सातत्याने आपण मागणी करतो, कारण आमची ही आदर्श विद्या मंदिरची शाळा आहे अगदी बाजूला लागूनच, तर ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा तो किनारा म्हणजे ही बाग खूप पुढेपर्यंत होती, म्हणजे ह्याच्या आधीचे विद्यार्थी आधीच अधिक असतील, पण मी बघतोय की 20 ते 25 फूट जागा ही कंप्लीट तिथे निघून गेलेली आहे, झाडच कोसळून गेलेली आहेत। म्हणजे ही धूप प्रतिबंधक बंधारा आम्ही सातत्याने मागणी करतोय, ती एक होण्यासाठी मी साहेबांना विनंती करेल, संजयजी सरांना आणि माननीय श्री मनीषजी सावे सरांना, की धूप प्रतिबंधक जी आमची धूप होते केळव्या बीचची ही कुठेतरी थांबली पाहिजे, त्यासाठी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची आम्ही सातत्याने मागणी करतोय। तर आपल्या माध्यमातून तर ते जरा झालं तर लवकरात लवकर बरं होईल आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा ग्रामपंचायत केळवे सातत्याने प्रयत्न करत आहेत। मला आता जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होतील सरपंच होऊन, पण आता तुम्ही बघतील की बीच आणि आकडचा परिसर बऱ्यापैकी तुम्हाला स्वच्छ दिसेल, कारण आम्ही सातत्याने ती मेहनत करतोय। पुनश्च एकदा ह्या महोत्सवासाठी या इथे स्टॉल धारक जे आलेले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो, कारण तुमचा धंदा व्हावा ही मनापासून इच्छा आहे की मागच्या वर्षी खूप चांगलं आयोजन होतं आणि चांगला व्यवसाय सगळ्यांचा झाला होता, ह्या वर्षी चांगला होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो, ग्रामस्थांना शुभेच्छा देतो, पर्यटकांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। धन्यवाद।